सुरुवातीलाच मित्रांनो महत्त्वाची बातमी शिवसेनेच्या गोटातून थेट नवी दिल्लीमधून सुप्रीम कोर्टात शिंदे सेना पडली अखेर तोंडावरती कपिल सिब्बल यांनी अखेर वाजवला बँडबाजा। उद्धव ठाकरे यांच्या दिशेनं मित्रांनो शिवसेनेची लढाई अगदी अंतिम टप्प्यात। ठाकरेंच्या शिवसेनेचं मोठं यश तर शिंदे सेनेसाठी मित्रांनो या घडीचा सगळ्यात मोठा कमबॅक आणि घरी बसण्याचा दिवस। मित्रांनो ग्रहण लागलं, अखेर शिंदे सेनेला ग्रहण लागण्यास झाली सुरुवात। ठाकरेंनी गेले 4 वर्ष पराभव पत्करला, आता मात्र ठाकरेंचे दिवस बदलले। कपिल सिब्बल यांच्या सुप्रीम कोर्टातील युक्तिवादाने ठाकरेंच्या बाजूने सगळेच्या सगळे निर्णय मित्रांनो पलटी घेताना नेमकी काय आहे अपडेट ती आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाबतीत आणि शिंदे सेनेच्या बाबतीत काय घडलंय नेमकं सुप्रीम कोर्टामध्ये। आज सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंच्या आणि शिंदे सेनेच्या संघर्षावरती लढाईचा अंतिम पार्ट सुरू झाला आणि पहिल्याच पार्टामध्ये उद्धव ठाकरेंनी आपली बाजू खंबीर करत आपला विजयोत्सव देखील साजरा केला। मित्रांनो जे उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये म्हटलं होतं की शिंदे सेनेला धनुष्यबाण चिन्ह मिळू देणार नाही, असेच उद्धव ठाकरेंनी थेट आपल्या वकिलांना देखील सांगितलं आणि अखेर तेच घडतंय। शिंदे सेनेच्या हातातून पक्ष चिन्ह दोन्ही मित्रांनो गायब होत आहे आणि पुन्हा ठाकरेंच्या हातात देण्यासाठी कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद अतिशय जबरदस्तपणे त्यांनी युक्तिवाद केला आहे। शिवसेनेची घटना पुढे मांडली आहे। एकनाथ शिंदेंना गटनेता कुणी केलं, एकनाथ शिंदेंची निवड कुणी केली आणि एकनाथ शिंदेंना घटना माहीत असताना देखील शिंदेंनी त्या घटनेवरती सही केली असताना देखील घटना कशी काय मोडली, अशा प्रकारचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये शिंदेंच्या विरोधात केला। तेव्हा शिंदेंच्या वकिलांना बोलायला एकही शब्द उरला नाही। कपिल सिब्बल यांनी असं अडकित्यात पकडलं की शिंदे सेनेचे वकील फक्त आणि फक्त बघतच राहिले, सगळे अवाक झाले। कपिल सिब्बल यांनी ज्या प्रकारे आपला युक्तिवाद मांडला आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने हा निकाल कसा फिरवायचा या दृष्टीनं त्यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असणारे सूर्यकांत शर्मा यांच्यासमोर आपला सगळ्यात मोठा खरा आणि खुरा चेहरा दाखवला। शिंदे सेनेचा चेहरा कसा आहे, त्यांनी उद्धव ठाकरेंना कसं फसवलं, एकनाथ शिंदेंनी आमदारांना कसं चोरून नेऊन नेलं आणि पक्षाने चिन्ह आपल्या ताब्यात कसं नेलं, याबद्दल पुढे कपिल सिब्बल यांनी आपली सुनावणी चालू ठेवली। त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरत निवडणूक आयोग कुणाच्या तरी दबावाखाली काम करतंय का असा देखील प्रश्न त्यांनी विचारला। त्याचवेळी दुसरा प्रश्न त्यांचा होता की निवडणूक आयोगाला असे आदेश कोणी दिलेत की उद्धव ठाकरेंची शिवसेना शिंदेंच्या हातात द्या किंवा उद्धव ठाकरेंचा धनुष्यबाण भक्त आमदारांच्या बळावरती एखाद्याच्या दुसऱ्याच्या हातात द्यायचा, असे आदेश कुणाचे आहेत? घटना पायदळी तोडून लोकशाहीमध्ये असं कृत्य सहन केलं जाणार नाही, असा थेट इशारा कपिल सिब्बल यांनी दिला आहे। यामुळे मित्रांनो सगळीच गोष्टी झाल्यापासून सगळ्यांनाच मात्र आता खूप मोठ्या संकटात सापडल्यासारखं झालंय। आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राहुल नार्वेकर यांना देखील मित्रांनो मोठा फटका बसतोय। राहुल नार्वेकर यांनी कोणताही विचार न करता भाजपने त्यांना त्या पदावरती बसवलं आहे। भाजप सांगेल त्याच प्रकारे हा निकाल द्यायचा असं कपिल सिब्बल यांना जर वाटत असेल तर ते खूप मोठं चुकीचं आहे, कारण की लोकशाहीची आणि कायद्याची पूर्ण पळवाट तुम्हाला काढता येणार नाही। कायदा हा सर्वांसाठी समान असतो, परंतु तुम्ही एकनाथ शिंदेंना पक्ष आणि चिन्ह देऊन महाराष्ट्रात जे काम केलं आहे ते अतिशय घाणेरडं काम होतं आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना देणं हे उचित नव्हतं। तुम्हाला ती शिवसेना आणि पक्षाचं चिन्ह देण्याचे अधिकार कुणी दिले, असा थेट सवाल कपिल सिब्बल यांनी राहुल नार्वेकर यांच्याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये केला आहे। त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्या देखील आता अडचणीत मोठी वाढ झाली असून तेव्हा मित्रांनो तिन्ही बाजूने हा निकाल पलटी घेण्याच्या नादात आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट बनावा लागेल। ठाकरेंनी ज्या प्रकारे ठरवलं होतं अगदी तशाच प्रकारे त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये पावलं देखील टाकली आणि तशाच प्रकारे सुनावणी देखील होते। त्यामुळे तब्बल 4 वर्षानंतर हा निकाल शिंदेंच्या विरोधात जाऊ शकतो। अंतिम सुनावणीमध्ये उद्धव ठाकरेंचं पारडं ज्या प्रकारे वाढत ठाकरेंच्या बाजून निघालं, इथेच मित्रांनो सगळा निकाल आता फिरतोय तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूने।
आपण देखील या निकालासाठी अतिशय आतुर आहात की उद्धव ठाकरेंना शिवसेना मिळायला पाहिजे. आपण जर उद्धव ठाकरेंचे कडवट चाहते असाल, शिवसेनेला मानणार असाल, तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना, शिवसेना धनुष्यबाण असं कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. नक्कीच आपली एक कमेंट उद्धव ठाकरेंना आपली शिवसेना धनुष्यबाण मिळवून देईल.